Greetings to you all in Jesus' matchless name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नावामध्ये तुम्हा सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा. Once again, I'm so happy to be in your midst. परत एकदा तुम्हा सर्वांसमोर येऊन मला खूप आनंद होतो. Where Jesus is, जिथे कुठे येशू आहे there is peace. तिथे नेहमी शांती असते, There is hope. तिथे आशा असते. Our Jesus is alive. आपला येशू जिवंत आहे. He's not dead and gone. तो मेलेला गेलेला असा नाही, He's alive. तो जिवंत आहे. He died for us on the तो cross. आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला, But on the third day, पण तिसऱ्या दिवशी he rose again. तो परत जिवंत झाला. And Jesus said, आणि येशू म्हणाला, I will never leave you. मी तुम्हाला कधी सोडणार नाही, I will never मी forsake. कधीही तुम्हाला टाकणार So नाही. Jesus is here. तर येशू आज इथे आहे. He is in this room. या खोलीमध्ये येशू आहे. He is in your room. तुमच्या खोलीत पण येशू आहे. If you call him, तुम्ही जर त्याला हाक मारली you will sense his presence. तर तुम्हाला त्याच्या सानिध्याची जाणीव होईल. So now is your time. आत्ताची वेळ तुमची आहे. Lay open your heart before him तुमचं हृदय तुम्ही त्याच्या समोर पूर्ण उघडा and tell him your needs आणि त्याला सर्व आपल्या गरजा सांगा. and see what he can do for मग you. पहा तुमच्यासाठी तो काय काय करेल. But before we pray, पण प्रार्थना करायच्या आधी shall we hear the word? आपण वचन ऐकायला जाऊया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to Isaiah chapter 50 verse 7. यशायाचा 50वा अध्याय आणि त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला काढू. Because the sovereign Lord helps me, I will not be disgraced. Therefore I have set my face like a stone, determined to do his will. And I know that I will not be put to shame. यशया 50 त्यातलं 7वं वचन. कारण प्रभू यहोवा माझे सहाय्य करील म्हणून मी गोंधळून गेलो नाही. यास्तव मी आपले तोंड गारगोटी सारखे ठेवले आहे आणि मी जाणतो की मी लाजवला जाणार नाही. Praise the Lord. देवाला धन्यवाद. If you come to God, जर तुम्ही देवाकडे आलात you will not be put to shame ever again. तर कधीही तुम्ही परत लज्जित होणार नाही You will not be disgraced ever again. आणि कधीही तुम्ही अपमानित होणार नाही, तुमची फजिती होणार नाही. God will stay right there and help you. परमेश्वर अगदी तिथं उभं राहून तुम्हाला मदत करेल. He will see that you are not disgraced anymore. परमेश्वर पाहिल की यापुढे परत कधीही तुझी लज्जा होऊ नये, तू लज्जित होऊ नये. So build up your confidence in God. आणि म्हणून तुम्ही आज देवावर आपला विश्वास वाढवा. You will never regret that you have come for today's meeting. कधीही तुम्हाला असा खेद होणार नाही की का मी आजच्या शनिवारी या सभेला आलो, घरी बसलो असतो तर बरं झालं असतं, आलो नसतं तर बरं झालं असतं, असा खेद तुम्हाला कधीही आयुष्यात होणार नाही. In fact, you will remember this day. उलट पक्षी आजचा हा जो दिवस आहे तो नेहमी तुम्ही आठवणीत ठेवा You shall write it upon your heart. आणि आपल्या हृदयावर कोरून ठेवा. This shall be a memorial for you. आणि तुमच्यासाठी आजचा दिवस म्हणजे एक स्मरण चिन्ह असेल. You will yourself say, तुम्ही स्वतः असं म्हणाल, there was never a day like this ever before. की आजच्या शनिवार सारखा दिवसच माझ्या जीवनात कधी आला नव्हता. And I'm telling you, आणि मी तुम्हाला सांगत आहे, many of you will not forget this day. तुमच्यातले अनेक लोक आजच्या दिवसाला कधीच विसरणार नाही. Because this is the day that the Lord has made for you. का आजचा हा जो दिवस आहे तो प्रभूनं परमेश्वरानं तुमच्यासाठी निर्माण केला. This is the day of your lifting. आजचा दिवस तुमच्या उन्नतीचा, तुमच्या वर येण्याचा दिवस This आहे. is the day of your elevation. आजचा दिवस तुमच्या बढतीचा दिवस आहे. This is the day of your glory. आजचा दिवस तुमच्या वैभवाचा दिवस आहे. This day will make you to forget all the shame and the disgrace. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व अपमान, सर्व लज्जा, सर्व फजिती, सर्व अपयश विसरायला लावेल. Because this is the day you're going to come to God. कारण या आजच्या दिवशी तुम्ही देवाकडे येणार आहात. This is the day you're going to surrender yourself to God. या आजच्या दिवशी तुम्ही देवा शरण येणार आहात, देवाला आपलं जीवन समर्पित करणार आहात. Bible speaks of a young man whose name was Joseph. पवित्र शास्त्रामध्ये एका तरुण मुलाची नोंद केली आहे ज्याचं नाव होतं योसेफ. He was the second youngest in the family of 11 sons and a daughter. हा जो योसेफ नावाचा मुलगा होता तो आपल्या घराण्यामध्ये, आपल्या परिवारामध्ये त्याची 12 भावंड, 11 मुलं 1 मुलगी असा 12 भावंडांचा परिवार होता आणि त्यामध्ये अगदी शेवटहून दुसऱ्या नंबरला हा योसेफ होता. But this young boy loved God. परंतु हा जो तरुण मुलगा, वयात येणारा मुलगा योसेफ
या योसेफानं देवावर प्रचंड प्रेम केलं. right from childhood. म्हणजे काय, त्याला देव खूप आवडायचा. अगदी लहानपणापासून, बालपणापासून He walked in honesty. तो प्रामाणिकपणे देवासमोर चालला. He walked in the fear of God. परमेश्वराचं भय बाळगून चालला. When his brothers would do wrong, आणि जेव्हा योसेफाची भावंड काहीतरी चुका करायची, he would go and complain to his father. त्याला योसेफ जाऊन आपल्या वडिलांना त्याविषयीनं सांगायचा की बाबा भावांनी चुका केल्या. But in this way, पण अशा रीतीनं, he entertained their envy. अशा पद्धतीनं त्याची जी भावंड होती, त्या भावंडांच्या मनामध्ये योसेफा विरुद्ध ईर्ष्या निर्माण झाली, तिरस्कार निर्माण झाला की हा सारखं सारखं वडिलांना जाऊन सगळं सांगतो. His father Jacob loved Joseph. आणि त्याचे जे वडील होते, याकोब त्यांचं नाव होतं, तर त्याच्या वडिलांनी म्हणजे त्याच्या बापानं त्याच्यावर खूप प्रेम केलं. योसेफ त्यांचा लाडका होता. Because of his godliness. आणि का लाडका होता, तर योसेफ प्रामाणिक होता, योसेफ भक्तिमान होता, योसेफाला देव आवडायचा, म्हणून योसेफ आपल्या बापाचा लाडका. He was not the youngest son. तो काही सगळ्यात धाकटा नव्हता. Benjamin was the youngest son. बन्यामीन सगळ्यात धाकटा म्हणजे सगळ्यात लहान होता. Yet his father loved Joseph. तरी सुद्धा वडिलांना मात्र योसेफ फार आवडायचा. Why? का? Because he was the son of his old age. कारण योसेफ ते म्हणायचे, माझ्या उतार वयातला, माझ्या वृद्धपणातला माझा हा मुलगा योसेफ. In other words, दुसऱ्या शब्दात, Joseph would attend to his father's need personally. योसेफ आपल्या वडिलांना काय हवंय, काय नकोय ही चौकशी वैयक्तिकरित्या सारखी करायचा, स्वतः लक्ष द्यायचा वडिलांकडे. He was with his father all the time. आणि सारखा वडिलांबरोबर राहायचा की बाबा तुम्हाला काय हवंय का, तुम्हाला काही पाहिजे असेल तर मला सांगा. Joseph loved God. Joseph loved his old father. तर अशा पद्धतीनं योसेफानं देवावर प्रीती केली आणि योसेफानं आपल्या वृद्ध वडिलांवर सुद्धा प्रेम And केलं. Joseph loved the truth. आणि योसेफाला सत्य आवडायचं, योसेफानं सत्यावर प्रीती केली. Bible says बायबल म्हणतं in Acts 7 verse 9, प्रेषित 7 अध्याय 9 वचन, the brothers were jealous of him. योसेफाच्या भावंडांना मात्र योसेफ अजिबात आवडायचा नाही आणि ते त्याच्या विरुद्ध ईर्ष्येनं पेटले. And they sold him to be a slave in Egypt. आणि एके दिवशी त्या ईर्षेपायी, त्या तिरस्कारापायी योसेफाच्या सख्या भावंडांनी योसेफाला एका मिस्री माणसाच्या हातात विकून टाकला. But Bible says पण बायबल म्हणतं God was with Joseph. परमेश्वर योसेफा बरोबर होता. God was with Joseph. परमेश्वर योसेफा बरोबर होता. No matter how low you are in, तुम्ही कितीही जरी खालच्या परिस्थितीत गेला, no matter in what kind of trouble you are in, आणि कुठल्याही त्रासामध्ये, संकटामध्ये जरी तुम्ही आलात, if you cling to God, तरीही तुम्ही जर देवाला धरून राहिला and if God is with you, आणि जर देव तुमच्या बरोबर असेल and if you are faithful in your work, आणि तुम्ही जर तुमच्या कामात प्रामाणिक असाल, God will never keep you in that position for long. तर देव तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये फार काळ ठेवणार नाही. He will lift you up. देव जरूर तुम्हाला He उचलेल. will bless you. देव जरूर तुम्हाला He आशीर्वाद will देईल. deliver देव you. जरूर तुम्हाला सुटका देईल. Look at Joseph. हा योसेफ पहा. He worked as a slave. योसेफानं त्या मिस्री माणसाच्या घरामध्ये एका नोकराचं काम केलं, Far away गुलामाचं from his home. गुलामाचं काम केलं. अगदी आपल्या स्वतःच्या घरापासनं, माय देशापासनं फार लांब भावंडांनी विकून टाकला आणि त्या मिस्री माणसाच्या घरात एक गुलाम म्हणून योसेफानं कष्ट केले. Bible says बायबल म्हणतं calamity after calamity fell on him. अशा पद्धतीनं संकटाचा मारा, संकटाचा वर्षाव योसेफाच्या जीवनावर रोज व्हायला लागला. Wrongly he was blamed and even put in prison. चुकीच्या पद्धतीनं त्याला आरोपी ठरवण्यात आलं, त्याला गुन्हेगार ठरवण्यात आलं, गुन्हेगार ठरवून त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. Many times you are not wrong, but you are living in a wrong world among wrong people. असंच होतं आपल्याही जीवनामध्ये. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत राहतं की मी तर काही चूक केलीच नव्हती, मी कशी काय दोषी झाले, माझ्याकडनं तर काही गुन्हा झालेलाच नाहीये. पण तरी काय होतं, आपण चुकीच्या जगात राहत असल्यामुळे काही गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात. You may not be wrong, कदाचित तुम्ही चुकीचं काही केलं नसेल, but you are living in the wrong world. पण चुकीच्या जगात जगत असल्यामुळे You are living among the wrong people. आणि चुकीच्या लोकांमध्ये जगत असल्यामुळे कधी कधी आपण चुकीचे नसलो तरीही चुकीचे ठरतो. But at such time, पण अशा वेळेला in the wrong world, त्या चुकीच्या जगात, among wrong people, त्या चुकीच्या जगातल्या चुकीच्या लोकात in wrong circumstances, आणि चुकीच्या परिस्थितीत if you have the right God with you, जर योग्य देव आपल्या बाजूने असेल then you shall never be a failure. तर कधीही आपण जीवनात अपयशी होणार नाही.
Bible says बायबल म्हणतं in Genesis 49 verse 23. उत्पत्ती 49 त्यातलं 23ावं वचन. The owners and the brothers, they sorely grieved and hurt Joseph. आणि मग योसेफाच्या भावंडांनी योसेफाला वाईट वाटेल असं केलं. योसेफाला ज्यांनी विकत घेतलं होतं त्या मालकानं त्याला वाईट वाटेल असं त्याच्याशी वागणूक केली. But yet through it all, पण तरीही त्या सगळ्यातून Joseph never retaliated. योसेफानं मात्र कधी प्रत्युत्तर कोणाला केलं नाही. He never shot them back. का भ्र म्हणून कधी बोलला नाही, का कुणालाही परतफेड केली नाही. He held steady under fire. आणि योसेफ त्या अग्नीखाली त्या आगीखाली मात्र अगदी सातत्यानं बळकट राहिला. Because he had the backing of God. कधी त्यानं हार मानली नाही, कधी त्यानं वाईट वाटून घेतलं नाही, कारण की त्याला देवाचा पाठिंबा होता. His enemies were archers. They had bows and arrows. योसेफाचे शत्रू जे सारे होते त्यांच्याकडे धनुष्य होते, बाण होते. But Joseph's bow and arrows were of a different sort. पण योसेफाचं धनुष्य बाण मात्र वेगळ्या पद्धतीचं होतं. His bow and arrow was innocence and integrity and chastity and wisdom and patience and faith and love. तर योसेफाचं धनुष्य आणि योसेफाचा बाण म्हणजे काय? म्हणजे योसेफातला खरेपणा, योसेफातली सच्चाई, योसेफातला प्रामाणिकपणा, योसेफामध्ये असलेलं परमेश्वराचं भय, योसेफातली सात्विकता, हे सगळे योसेफाचे बाण आणि योसेफाचं धनुष्य. And these prompted God to move on his side and help him. आणि या रीतीनं योसेफ जसं वागत गेला त्यामुळे मग परमेश्वराच्या मनात असं आलं की मी या मुलाला मदत करायला उठायलाच हवं. When people are against you, ज्याला लोक आपल्या विरुद्ध जातात, when people do wrong, आणि लोक नाही ते चुकीचं आपल्या विरुद्ध करतात, when they pick up a bow and arrow, आणि लोक आपल्या विरोधात धनुष्य बाण उचलतात, what do you pick up? तुम्ही हातात काय उचलता? Your bow and arrow and your stick should be your patience, your love, your Hallelujah. fear of God. तुमचा धनुष्य, तुमचा बाण आणि तुमच्या हातातली तलवार म्हणजे तुमच्यामधला धीर, तुमच्यातली शांतता, हे सगळं असायला हवं. Beloved, if it be upon our virtues, then God will help you. आणि या सगळ्या गुणधर्मांवर आधारभूत जीवन जर आपण जगत असू तर जरूर देव आपल्या मदतीला धावून येईल. But if you fight, then God will take the back पण seat. जर तलवारी घेऊन तुम्हीही भांडायला गेलात तर देव मागे हटेल. You need to stand still and see the salvation of the Lord. तुम्ही शांत उभं राहायचं आहे आणि देव देतो ते तारण निमूटपणे पाहायचं. Bible says बायबल म्हणतं in Genesis 49 verse 26, उत्पत्ती 49 त्यातलं 26ावं वचन, blessings rested upon the head of Joseph. आशीर्वाद योसेफाच्या मस्तकी आले. That shall be your position. असा वाटा तुमच्याही वाट्याला येईल. God's blessing shall come upon you. म्हणजे असं तुमच्याही जीवनात होईल. देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. God's blessing shall rest upon you. परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या मस्तकी लागतील. God took Joseph from glory to glory. आणि परमेश्वराने योसेफाला गौरवातून गौरवाकडे नेलं. Bible says बायबल म्हणतं in Genesis 39 verses 3 and 4, उत्पत्ती 39 3 आणि 4, his boss noticed it त्याच्या मालकाला हे सगळं दिसलं. and he realized that the Lord was with Joseph. त्याच्या मालकाला योसेफाच्या जीवनावर असलेले परमेश्वराचे आशीर्वाद कळायला लागले आणि त्याच्या मालकाला कळलं की योसेफाचा देव योसेफा बरोबर आहे. So his boss lifted him up म्हणून त्याच्या मालकाने अजून त्याला बढती दिली and he made him his personal attendant. आणि त्याच्या मालकाने योसेफाला काय केलं? आपला वैयक्तिक कारभारी म्हणून त्याला नेमला. He put him in charge of his entire household and everything he owned. आणि जे काही त्याच्या मालकाकडे होतं, त्याचं घरदार, त्याची मालमत्ता, त्याचं धन, या सगळ्यावरचा कारभारी म्हणून त्यांनी योसेफाला नेमलं. And Joseph still walked humbly with God. आणि एवढं मोठं पद योसेफाला मिळालं तरी सुद्धा योसेफ नम्रपणे चालला. He never forgot God. आणि योसेफ कधीही देवाला विसरला नाही. And God was so pleased आणि देव त्याच्यावर इतका प्रसन्न that he झाला made him the prime minister of Egypt in those की days. देवाने शेवटी योसेफाला त्या काळामध्ये मिस्र देशाचा म्हणजे इजिप्तचा पंतप्रधान करून सोडलं. He married and God settled his life. योसेफाने विवाह केला आणि परमेश्वराने त्याच्या प्रपंचात त्याला स्थिर स्थावर केले. Because God was with Joseph. कारण एकच, परमेश्वर योसेफा बरोबर होता. If God is with you, तसं जर परमेश्वर तुमच्या बरोबर असेल, you shall be a prosperous person. जर परमेश्वर तुझ्या बरोबर असेल
तर तू समृद्ध होशील. Praise the Lord. हालेलुया. One day God told Joseph's old father Jacob, आणि मग एके दिवशी परमेश्वराने योसेफाच्या वृद्ध बापाला म्हणजे याकोबाला सांगितलं, Do not be afraid. भिऊ नको. When you die, जेव्हा तू मरशील, your son Joseph will be with you. तुझा मुलगा योसेफ तुझ्या बरोबर असेल. With his own hands, he will close your eyes. त्याच्या स्वतःच्या हातानं तो तुझे डोळे मिटेल. याकोबा, भिऊ नको. Praise God. मी तुझा बाप अब्राहम याचा देव आहे. तुझा मुलगा तुझे डोळे मिटेल. तुझा लाडका पोरगा योसेफ तू शेवटचा श्वास घेत असताना तुझे डोळे मिटायला तुझ्या पाशी असेल. No matter what you're going through, तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल, God is here to help you. परमेश्वर तुम्हाला मदत करायला इथे आहे. He is here to protect you, तो तुम्हाला सुरक्षित ठेवायला to इथे आहे. bless you, to deliver you. आशीर्वाद द्यायला, सुटका द्यायला इथे आहे. Now is the time you need to call upon God. यावेळी तुम्ही परमेश्वराचा धावा करायची गरज आहे. Don't miss this time. ही वेळ तुम्ही चुकवू नका. This is the brightest spot in your life. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात उज्ज्वल क्षण म्हणजे आत्ताची वेळ. The decision that you're going to make tonight is going to affect your eternity. जो निर्णय आज रात्री तुम्ही घ्याल त्या निर्णयाचा परिणाम तुमच्या संपूर्ण जीवनावर आणि सनातनावर होईल. It's going to have an effect on you, on your family, on your future, on your plans, in your work, in everything that is concerning you. त्या निर्णयाचा परिणाम तुझ्या स्वतःवर, तुझ्या परिवारावर, तुझ्या घरावर, तुझ्या भविष्यावर, तू करणाऱ्या गोष्टींवर, तुझ्या सगळ्यावर तू आज जो निर्णय घेणार आहेस त्या निर्णयाचा परिणाम होईल. If you are sick, समजा तुम्ही स्वतःच आजारी आहे, place your hand on your bodies तुमच्या स्वतःच्या शरीरावर तुम्ही स्वतः हात ठेवा and ask for healing. आणि प्रभूला सांगा, प्रभूला मागा की मला बरं कर. Are you ready? तुम्ही तयार आहात? Then raise your right hand towards heaven असाल तर एक हात उजवा हात वर करा and pray with me. आणि डोळे बंद करा. माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I come to you मी तुझ्या समोर येत आहे. as a sinner. प्रभू, मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me and wash me. मला साफ कर. Make me clean. मला स्वच्छ कर. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my माझं life. जीवन बदल. Oh God, माझ्या देवा, come down खाली ये and help me. आणि मला मदत I कर. need you मला tonight. आज रात्री तुझी गरज आहे. I need you tonight. मला आज रात्री तुझीच गरज आहे. Jesus is coming. येशू येत आहे. He is walking in your तो midst. तुमच्यामध्ये चालत He आहे. is touching you. प्रभू तुम्हाला स्पर्श करत. Call, call, call. सगळ्यांनी त्याचा दावा करा. God touch them all. देवा, माझ्या देवा आलेल्या सगळ्यांना स्पर्श कर. Heal them प्रत्येकाला बरं कर. as they call unto you. जसं ते तुझा धावा करतात Have mercy on them. त्यांच्यावर दया कर. Have mercy on them. त्यांच्यावर दया कर. Thank you, Lord. धन्यवाद. Now you devil आता सैताना who is troubling the जो people, लोकांना त्रास देतो, I command तुला you मी आज्ञा in करतो Jesus' name. येशूच्या नावामध्ये Go. सोड. devil go, सैताना जा. devil go. सैताना जा. Leave the सोड families, परिवार. leave the husbands, सोड नवरे. leave the wives, सोड बायका. leave the children, सोड मुलं. leave their business. सोड त्यांचा व्यवसाय. In Jesus' name, येशूच्या नावामध्ये the सोड. devil is going. सैतान चालला. Now I pray, आता मी प्रार्थना करतो, fulfill all the people's प्रभू desires. या लोकांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर. Those who need a job, give them a ज्यांना job. नोकरी हवी, नोकरी दे. Those who need promotion, give them बढती promotion. हवी, बढती दे. Those who need increment, give them increment. पगारात वाढ हवी, पगारात वाढ दे. Those who need a house, give them a हालेलुया. house. राहायला घर हवं, घर दे. Those who need two-wheelers, give them two-wheelers, गाड्या हव्या, three-wheelers, गाड्या दे. four-wheelers. 2 चाकी, 4 चाकी, ज्या गाड्या हव्यात त्या गाड्या दे. Prosper them. समृद्ध कर माझ्या Let लोकांना. the money be released. पैसा सुटू दे त्यांचा All the अडकलेला. checks that are held up, let it be released. त्यांचे अडकलेले चेक त्यांना मिळू दे. Let the business flourish. त्यांचा व्यवसाय समृद्ध कर. Oh God, माझ्या देवा, bless the families. परिवार आशीर्वादित कर. Let there be peace at home. त्यांच्या घरात शांती Let आण, there be joy at home. आनंद आण, Let there be unity at home. एकी आण, Let there be love at home. प्रेम आण, Let there be obedience at home. आज्ञा पालन आण, Let there be joy at home. आनंद आण. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी Be आशीर्वादित व्हा. blessed in the name of Jesus. त्या येशूच्या महान नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात सर्वांनी आशीर्वादित व्हा. Praise God. त्याला Give a big धन्यवाद. clap to Jesus. एक जोरात येशूसाठी टाळी वाजवा. पास्टर, हे भाऊ जे आहे शिक्रापूरवरनं पहिल्यांदा आपल्या सभेला आलेले आहेत आणि ते सांगतात त्यांच्या डोक्याला रक्त पुरवठा होत नव्हता. गेल्या 5 वर्षापासून हा त्रास त्यांना आहे. डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना अशक्तपणा आहे. ते सांगतात की कोणीतरी त्यांच्या मागे उभे आहे असं त्यांना जाणवायचं. काहीतरी सैतानी बंधन त्यांच्यावरती होतं.
ते सांगतात आज मी देवाच्या सामर्थ्याद्वारे खाली पडलो आणि आता उठल्यानंतर मला खूप फ्रेश आणि चांगलं वाटतंय. आता बरं वाटतं? काय झालं? मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. आता बरं वाटतं? येशूने बरं केलं. पास्टर या आंटी सांगतात की त्यांचं संपूर्ण शरीर जड होऊन जायचं आणि ते सांगतात की आता प्रार्थनेमध्ये ते खाली पडले आणि आता एकदम मोकळं त्यांना वाटतंय. आता मोकळं वाटतं, एकदम बरं वाटतं. Did you see that? चेहरा बोलतोय. Thank you, Jesus. The sister for 7 years she was suffering from fits. 7 years. 7 वर्षापासून मला फिटचा प्रॉब्लेम होता. असं काही ना काही असं त्रास व्हायचा, असं वाटायचं काहीतरी माझ्या मागं असं शैतान आहे. पण प्रभू येशूनी मला चांगलं केलं. पूर्ण गौरव मी प्रभू येशूला देते. Thank you, Jesus, for healing us. Me and my husband both were suffering from thalassemia. I had to abort one of my child in 6 months. Because he was major thalassemic, and after that I couldn't conceive for 3 years, and I was really tense because I was not having a child, and there were very less chances of getting a healthy child, a normal baby. There were only 25% chances, but then the doctor said that adopt a child because the reason is that it's very difficult and you will spoil your health if you'll try again and again. But I couldn't conceive for 3 years, so I spoke to one of my Kamwali Bai, and she told me to come to this church. I came over here, and I think I came for on 2 Saturdays, and on 3rd Saturday I was pregnant. And then after 6 months I got this test done for the baby. Okay. And we were very tense, but it got to be like a normal baby, not even a minor thalassemmic child. He was a normal baby. And then again I went through a lot of troubles throughout my pregnancy, but I prayed for Jesus. In the end I got this child See because that? of Jesus. Such a Thank healthy you, child. Jesus. Thanks a lot. त्या बहिणीला थॅलेसेमियाचा त्रास व्हायचा, त्यांना, त्यांच्या मिस्टरांना, आणि त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा गर्भ राहिला तो पडला, आणि मग डॉक्टरांनी त्यांना असा सल्ला दिला होता की तुम्ही गर्भ राहू देऊ नका, कारण की हा त्रास, हा आजार तुम्हाला असल्यामुळे तुमच्या बाळाला सुद्धा तो आजार येणारच आहे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही पाहिजे असेल लेकरू तर तुम्ही दत्तक घ्या, पण तुम्ही स्वतःच्या अंगाला असे त्रास करून घेऊ नका. तर त्या म्हणतात की माझ्या घरातल्या कामवाल्या बाईनं मला इथल्या विषयी सांगितलं की तुम्ही या इकडे शनिवारच्या सभेला. तर ती म्हणते की मी इथे शनिवारी सभेला आल्यानंतर प्रभूला मागितलं आणि लगेचच त्या म्हणतात की मला दिवस गेले, मला गर्भ राहिला, प्रभूनी माझी प्रार्थना ऐकली, कारण माझी इच्छा होती की मला मूल व्हावं. तर येशूनी ती प्रार्थना ऐकली आणि मग 6 महिने लोटले. 6 महिन्यानंतर तपासणी करायला हॉस्पिटलमध्ये गेल्या, तर डॉक्टरांनी सगळं चेक केलं आतमध्ये आणि सांगितलं की बाळ अगदी व्यवस्थित आहे, बाळ अगदी नॉर्मल आहे, तुमच्या बाळाला काहीच आजार नाही, काही नाही. तर त्या म्हणतात की त्यानंतर माझी डिलिव्हरी व्यवस्थित झाली आणि हे सुंदर बाळ आज त्यांच्या हातामध्ये जे आहे, त्या म्हणतात की या बाळाला काही आजार नाही, या बाळाला काही रोग नाही, की जे डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की याला होणार आहे ते, तर त्याला तसं काही नाही. तर प्रभूनी मला हे बाळ दिलं, मला हे लेकरू दिलं आणि मला आशीर्वादित केलं, म्हणून त्या प्रभू येशूला सर्व धन्यवाद देतात. हे जे भाऊ आहे भोसरीवरनं आपल्या सभेला येत आहेत आणि आज त्यांचा 2रा आठवडा आहे आणि ते सांगतात गेल्या 4 वर्षापासून त्यांच्या पायांमध्ये ते सांगतात वेदना होत्या. काय त्रास होत होता तुम्हाला? पाय दुखत होते खालून, टोंगळ्यापासून खाली. मी भरपूर असे इलाज केले आणि काहीच नाही रिझल्ट लागला. इथे मागच्या आठवड्यात आलो. काय काय इलाज केले, कुठे कुठे तुम्ही गेलात? पुण्याला आलो, नागपूरला गेलतो, मुंबईला गेलतो, गावाला इलाज केले, अकोला इलाज, अमरावती, सर्वच इलाज केले. परंतु डॉक्टर काय म्हटले तुम्हाला? डॉक्टरांना बस बरं होईल, औषध आणि गोळ्या द्यायच्या, बाकी रिझल्ट नाही लागायचा. मागच्या शनिवारी इथं आलतो आणि परत इथं आलो. मला 1 आठवड्यात फरक पडलाय. अगोदर ज्या वेदना होत होत्या आता त्या वेदना होत नाही. गेल्या 4 वर्षापासून हा त्रास होता. आज 2ऱ्यांदा तुम्ही या सभेला आलेला आहात आणि आज ते आपल्याकडे साक्ष देतात की प्रभू येशूने त्यांना आरोग्य दिलेलं आहे. एक जोरात टाळी वाजून येशूला सर्व गौरव देऊया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. You must have heard the word. तुम्ही संदेश ऐकला असेल. You must have also heard the testimonies of many people. अनेक लोकांच्या साक्षी सुद्धा तुम्ही ऐकल्या असतील. Hundreds and thousands of people converge on this place. शेकडो हजारो लोक या जागेमध्ये सभेला येतात. Week after week, दर आठवड्याला the people come seeking for God. लोक प्रभूचा, परमेश्वराचा शोध करत येतात. Without God, there is no hope. परमेश्वराशिवाय आशा नाही. Jesus said, येशू म्हणाला, without me you can do nothing. माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. Now is your time. आत्ताची वेळ तुमची आहे.
Pray to him तुम्ही त्याला प्रार्थना करा and see what he can do व for you. पहा तो तुमच्यासाठी काय करतो. Shall we pray now? मग आता प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, my beloved people are here. हे माझे सगळे प्रियजन हजर आहेत. They have heard your word. त्यांनी तुझा संदेश ऐकला. They have seen how wonderfully you have worked in various people's lives. किती सुंदर रीतीनं, किती अद्भुत रीतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या जीवनात तू कार्य केलं ते त्यांनी पाहिलं. Now I pray for these beloved ones. आता मी या सर्व प्रियजनांसाठी प्रार्थना करतो. Whoever is sick right now, जो कोणी आता आजारी आहे, Lord, heal them. प्रभू त्यांना आरोग्य दे. They are watching us now. आता ते आम्हाला पाहतायत They are laying claim to your promises. आणि तुझं अभिवचन मागतायत. Answer them now. त्यांना उत्तर दे आता. Send forth the healing power in their broken bodies. तुझ्या आरोग्याचं सामर्थ्य त्यांच्या तुटक्या देहांमध्ये घाल. Heal their broken hearts. त्यांची तुटलेली हृदय बरी कर. Restore their broken souls. त्यांचा तुटलेला जीव परत त्यांना व्यवस्थित करून दे. Whatever they are going through, ज्या कुठल्या परिस्थितीतून ते जात आहेत, they may not be able to share with anyone. कदाचित ही परिस्थिती त्यांना कुणालाही सांगायला जमत नसेल. Now they are sharing it with you. आता ते तुला सर्व सांगतायत. Answer them, Lord. म्हणून तू त्यांना उत्तर दे. Lord, you said, प्रभू तू म्हटलास, those who trust in me, जे माझ्यावर विश्वास ठेवतील I will not put them to shame. त्यांना मी लज्जित करणार नाही. Their faces are radiant. त्यांचे चेहरे प्रकाशमान होतील. Answer them, Lord. म्हणून तू त्यांना उत्तर दे. Thank you, Father. धन्यवाद बापा. Thank you for answering my prayer. माझ्या प्रार्थनेला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. In Jesus' name. येशूच्या नावात मी मागतो म्हणून माझा आहे. Amen and amen. आमेन. Beloved, माझ्या प्रियानो, believe that Jesus has answered your prayer. तुम्ही विश्वास ठेवा की येशूने तुमच्या प्रार्थनेला उत्तर दिलंय And write to us. आणि आम्हाला जरूर लिहा, So we will rejoice with your joy. म्हणजे तुमच्या आनंदामध्ये आम्ही आनंद करू. Until then, तोपर्यंत we take your leave आम्ही तुमची रजा घेतो and we keep you in the mercy and love of God. आणि तुम्हा सर्वांना परमेश्वराच्या दयेत आणि परमेश्वराच्या प्रीतीत सोडून जातो. God bless you all. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.